शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुके वगळून जाणार असल्याचे परिपत्रक काही महिन्यांपूर्वी शासनाने काढलं, पण हा मार्ग कुठून जाणार याचे परिपत्रक मात्र अद्यापही मिळालं नसल्यानं ते परिपत्रक सरकारने जाहीर करावे। राज्यभरामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन होत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तसेच सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते शक्तीपीठ महामार्ग केला पाहिजे यासाठी काही शेतकऱ्यांना हातास धरून निवेदन देत आहेत। त्यांना सरकारने आवर घालावी, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही असा इशारा यावेळी समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिलाय। मी कॉम्रेड शिवाजी मगदूम सिद्धनेरली शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे। तर म्हणजे सरकारनं 86,000 कोटीचा जो काही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादलेला आहे, तो खरं म्हणजे दळणवळणाची साधनं मजबूत करायसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन कंत्राटदार पोचणारा हा महामार्ग असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। परवाच आचारसंहितेच्या अगोदर एक शासनानं परिपत्रक काढलं की कोल्हापूर जिल्ह्यातले 6 तालुके वगळले, यातनं शक्तीपीठ महामार्गातनं वगळले म्हणून सांगितलं। ते परिपत्रकसुद्धा प्रसिद्ध केलं, परंतु ते वगळलं असताना कुठल्या मार्गानं हा शक्तीपीठ जाणार आहे त्याचं काय परिपत्रक अद्याप निघालेलं नाही आणि ते परिपत्रक ताबडतोबीने काढावं म्हणून आज हे शेतकरी या ठिकाणी धरणे धरून बसलेले आहेत। माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे, तुम्ही सांगलीपर्यंत रस्ता करणार आहे, पुढं सिंधुदुर्गची अक्वायरी करणार आहे आणि मग कोल्हापूर फक्त मध्ये ठेवणार आहे, ते कोल्हापूर तुम्ही कसं सिंधुदुर्गला जोडणार आहे कोल्हापूर वगळून, त्याचं ताबडतोबीने परिपत्रक काढा, एवढी आमची मागणी आहे। सरकारला अजून विनंती आहे की एक नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे आणि दुसरा तुम्ही जो काय नागपूर गोवा महामार्ग करायला लागला आहे, समांतर 2 मार्ग करून तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना भूमिहीन करायला लागलेला आहे, ते ताबडतोब थांबवावं आणि शक्तीपीठ महामार्गच रद्द करावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो।